शेतकरी मित्रांनो नमस्कार। समोर जे झाड दिसते ते डाळिंबाचं झाड आहे आणि या डाळिंबाचं जर वैशिष्ट्य तुम्ही बघितलं तर या झाडाला खाली फक्त एक खोड आहे, म्हणजे सिंगल स्टेम वर हे झाड वाढलं आहे एका खोडावरती। आणि ही जी टेक्निक आहे ती प्रवीण डाळिंब एक खोड पद्धत या टेक्निकनं ही जी सदर बाग आहे तिची लागवड केलेली आहे। जवळजवळ 3.5 ते 4 हजार झाडांचा हा प्लॉट आहे। सेंद्री तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे ही बाग आहे आणि सदर बाग ही मान्य श्री दत्तात्रय गावसानी साहेब जे विभागीय कृषी विभागातील विभागीय सहसचिव आहेत त्यांची बाग आहे आणि 3 ते 4 वर्ष या टेक्निकचा त्यांनी अभ्यास करून या बागेचा हा मोठा प्रोजेक्ट इथं उभा केलेला आहे। आणि या बागेची जी लागवड आहे लागवडीचं अंतर 7 बाय 11 आहे। दोन्ही साईडहून वेडमॅटचा वापर केलेला आहे तण नियोजन करण्यासाठी। ड्रीप ही जी आहे ती अलगद हवेत टांगती बांधलेली आहे आणि जे पाणी पडते ते कोणत्या झाडाच्या बुडात पाणी न पडता 2 झाडाच्या मध्ये 2 ड्रिपर अशा पद्धतीने इथं या बागेत पाण्याचं नियोजन आहे, जेणेकरून जास्त पाण्यामुळे जे होणारे प्रॉब्लेम डाळिंब पिकात आहेत ते होत नाहीत। आणि डाळिंब पिकात एक खोड पद्धतीने लागवड केल्यामुळं झाड सुटसुटीत होतं। झाडाच्या प्रत्येक खोडावर प्रत्येक पानावर सूर्यप्रकाश मिळतो, हवा भरपूर मिळते। त्याचबरोबर ज्यावेळेस आपण स्प्रे घेतोय त्यावेळेस प्रत्येक स्प्रेचं खूप चांगलं कव्हरेज आपल्याला इथं मिळते। त्यामुळं होणारे रोगराई असेल किंवा औषधा रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीनं येतो आणि आपण रोगराई चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊन भरपूर आणि हवा मिळत असल्यामुळे यात रोगराई खूप कमी राहते आणि 7 बाय 11 अंतर असल्यामुळे झाडाची संख्या पण खूप जास्त बसते। आणि सगळ्यात महत्त्वाचं एकच खोड असल्यामुळे आणि ज्या फांद्या आहेत त्या खोडाच्या जवळजवळ राहतात सगळ्या, म्हणजे तुमची जी येणारी फळं आहेत ती मेन खोडाच्या जवळ राहतात। त्यामुळं साईज जी आहे ती खूप चांगली, म्हणजे खालचं झाड खालच्या साईडचं फळ आणि वरच्या शेंड्याकडचं फळ दोन्हीचा आकार ऑलमोस्ट सारखा राहतो। मेन खोडाच्या जवळ असल्यामुळे झाडाचा फळाची साईज पण खूप चांगल्या पद्धतीनं राहते। तर गावसानी साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने इथं जवळजवळ 3.5 ते 4 हजार झाडांचा हा प्लॉट इथं डेव्हलप केलेला आहे। नक्कीच सर्व शेतकऱ्यांना एक रोल मॉडेल इथं उभं केलेलं आहे, त्याबद्दल नक्कीच साहेबांचं खूप खूप आभार। आणि नक्कीच असे वेगवेगळे प्रयोग जर अधिकारी स्वतःच्या शेतात करत असतील तर शेतकऱ्यांना खूप चांगली त्याची प्रेरणा मिळते। तर ही प्रवीण डाळिंब एक खोड पद्धतीनं लागवड केलेला हा प्लॉट आहे। या प्लॉटचं ज्यावेळेस हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस पण आपण या बागेला नक्की भेट देणार आहोत। धन्यवाद।